नमस्कार. एका मुलाचा चेंडू आणि एका मुलीची बाहुली. अहो, या इतक्या साध्या खेळण्यांमधून लिंग समानतेबद्दलचा इतका मोठा धडा शिकायला मिळू शकतो का? तर आज आपण एका सुंदर मराठी कवितेतून हेच शोधणार आहोत. ही कविता आपल्याला विचार करायला लावते की आपण ज्या मर्यादा ठरवल्या आहेत त्या खऱ्या आहेत की फक्त आपल्या मनातल्या आहेत. एका साध्या खेळात खरंच किती ताकद असू शकते. तू फक्त आपलं मनोरंजन करतो की त्यातून काहीतरी खूप मोठं घडू शकतं. ही कविता आपल्याला हेच दाखवते की कसा एक साधा खेळ दोन मुलांमधली विचारांची भिंत पाडून त्यांचं नातं पूर्णपणे बदलू शकतो. तर आपली ही गोष्ट सुरू होते एका शांत, तापलेल्या दुपारी. चला तर मग थेट त्या वातावरणात जाऊया जिथे या कवितेची पात्रे एकमेकांना भेटतात. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. दुपारचं कडक ऊन आहे आणि सगळीकडे शांतता पसरलेली आहे. अंगणात एक मुलगा आपल्याच खेळात दंग झालाय आणि समोरच्या घराच्या खिडकीतून एक मुलगी मोठ्या कुतूहलाने त्याच्याकडे बघतीये. दोघंही आपापल्या जगात आहेत आणि त्यांच्यामध्ये एक न दिसणारं अंतर आहे. इथे दोन अगदी वेगळी जगं एकमेकांसमोर येतात आणि त्यांना जोडणारी गोष्ट काय आहे माहितीये? फक्त एक नजर. कोणताही शब्द बोलल्या जाण्याआधी त्यांच्या नजरेतून काय संवाद होतो हे पाहणं खूप महत्वाचं आहे. आधी आपण मुलाच्या जगाकडे पाहूया. तो बघा, आपल्या खेळात पूर्णपणे हरवून गेलाय. चेंडू उंच उडवून पुन्हा बरोबर हातात पकडण्यात त्याचं कौशल्य आणि त्याची एकाग्रता अगदी स्पष्ट दिसतेय. आणि दुसरीकडे आहे मुलीचं जग. ती आपल्या घराच्या सुरक्षित खिडकीतून एका निरीक्षकासारखी त्याला पाहतीये. दोघांच्या नजरा मिळतात, पण त्यांच्यामधलं ते अंतर आहे ना, ते अजूनही तसंच आहे. आणि मग एक छोटीशी घटना घडते जी या दोन जगांना एकत्र आणते. त्यांच्यातला पहिला संवाद सुरू होतो तो एका चेंडूमुळे. खेळात एक छोटासा अडथळा येतो. मुलाचा चेंडू घरंगळत थेट मुलीच्या खिडकीजवळ जातो. आता त्याला तो घेण्यासाठी तिच्या जगात पाऊल ठेवावंच लागणार. आणि याच क्षणी त्यांच्यातलं ते अंतर मिटायला सुरुवात होते. तो जवळ येतो आणि त्याची नजर पडते तिच्या हातातील बाहुलीवर. तिच्या हातात बाहुली, त्याच्या हातात चेंडू. आणि नकळतपणे तो एक अंदाज बांधतो. इथेच आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या एका विचाराची पहिली झलक दिसते. आणि आता येतो तो क्षण जो या कवितेचा खरा केंद्रबिंदू आहे, जिथे काही साधे शब्द एका मोठ्या गैरसमजाला सुरंग लावतात. त्या क्षणी तो मुलगा तिला काय म्हणतो? त्याचा प्रश्न वरवर पाहिला तर खूप साधा आहे, पण त्यामागे एक खोलवर रुजलेली सामाजिक धारणा दडलेली आहे. हे बघा, तो अगदी सहजपणे कामांची वाटणी करतोय. जणू काही बाहुल्या फक्त मुलींसाठीच असतात आणि चेंडू फक्त मुलांसाठीच बनलेले असतात. हीच ती मर्यादित विचारसरणी जी तो तिच्यासमोर मांडतो. आणि मग येतं ते उत्तर जे या कवितेचा आत्मा आहे. ती शांतपणे पण तितक्याच ठामपणे उत्तर देते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. आणि इतकंच नाही तर ती त्यालाच एक प्रतिप्रश्न विचारते जो त्याला विचार करायला भाग पाडतो. तू करशील? हा एक साधा प्रश्न नाहीये, तर एका संपूर्ण विचारसरणीला दिलेलं हे एक आव्हान आहे. चला, आता मुलीच्या या एका वाक्यामागे दडलेला अर्थ जरा नीट समजून घेऊया. पाहूया की ही छोटीशी कविता आपल्याला समानतेचा किती मोठा धडा शिकवून जाते. म्हणजे बघा, फरक नेमका काय होता? त्याची दृष्टी मर्यादित होती. तो तिला फक्त बाहुल्यांसाठी बनलेली मुलगी म्हणून पाहत होता. पण तिचं वास्तव त्याही पलीकडचं होतं. ती स्वतःला एक अशी व्यक्ती मानत होती जी दोन्ही गोष्टींसाठी तितकीच सक्षम आहे. मग तिचीही ही एकच ओळ इतकी महत्वाची का आहे? कारण ते फक्त एक उत्तर नाहीये, तर एका ठराविक विचारसरणीला दिलेलं थेट आव्हान आहे. त्यातून तिचा प्रचंड आत्मविश्वास दिसतो. आणि प्रश्न परत विचारून ती त्याला आत्मपरीक्षण करायला लावते. म्हणजे एका क्षणात ती खेळाचे नियमच बदलून टाकते. आणि हे चित्र बघा, तिच्या कृतीतून तेच तर दिसतंय. ती फक्त बोलत नाहीये. तिच्या हातात आत्मविश्वासाने धरलेली बाहुली आणि चेंडू दोन्ही आहेत. म्हणजे ती जे बोलते ते करूनही दाखवते. आणि या आत्मविश्वासाचा परिणाम काय होतो? त्यांच्यातली ती न दिसणारी भिंत कोसळून पडते. दोन वेगळी जगं एकत्र येतात आणि एक नवीन खेळाची सुरुवात होते. असा खेळ जिथे दोघेही समान आहेत. ही कविता आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर सोडून जाते. यातले चेंडू आणि बाहुली ही फक्त खेळणी नाहीत, तर त्या मर्यादांची प्रतीकं आहेत, जी आपण नकळतपणे एकमेकांवर लादत असतो.
आपल्या आयुष्यात असे कोणते चेंडू आणि बाहुल्या आहेत ज्यांच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो यावर नक्की विचार करायला हवा. Like, share, and subscribe now and learn smart.